नमस्कार सगळ्यांना. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा हा आपला व्हिडिओ आहे मार्गशीर्ष गुरुवारसाठी. तर आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे. तर त्या गुरुवारच्या पूजेची मांडणी कशी करायची आणि मांडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची त्याची सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ हा. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुवासिन महिलांसाठी खूपच खास आहे. सगळ्या सुवासिन महिला या दिवशी व्रत करतात. घरात सुख शांती नांदण्यासाठी, सुख समृद्धी नांदण्यासाठी, आरोग्य राहण्यासाठी आणि आपल्या जोडीदाराच्या भरभराटीसाठी सगळ्याच महिला हे व्रत करीत असतात. तर ह्या व्रताला वैभव लक्ष्मीचं व्रत किंवा महालक्ष्मीचं व्रत असं म्हणतात. तर चला मग हे पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते साहित्य सगळ्यात आधी आपण बघून घेऊ. त्यानंतर आपण पूजेची मांडणी करून घेऊ. हा कलशावर ठेवण्यासाठी श्रीफळ, इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे, महालक्ष्मीची मूर्ती, इथं मी सरस्वतीची मूर्ती पण घेतलेली आहे आणि अन्नपूर्णेची मूर्ती पण आहे. आणि हा कलशावर म्हणजे श्रीफळावर बांधण्यासाठी आम्ही मुखवटा घेतलेला आहे महालक्ष्मीचा. हा दूध साखरेचा नैवेद्य आहे, हे पंचामृत, हे पाणी आणि हे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य. हे दिवे घेतलेत मी काही. हा एक दिवा आहे, हे समई आणि हे पंचारती आहे आणि फुलं घेतलेले आहेत पूजेसाठी. विड्याची पानं पण घेतले आणि हळदी कुंकू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पूजेसाठी व्रतकथेचं हा ग्रंथ महालक्ष्मीच्या आणि 5 फळं, असं सगळं मी साहित्य घेतलेलं आहे. तर आपण आता पूजेला सुरुवात करू. तर जिथं आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची. मी फडक्याने पुसून घेते स्वच्छ पुसून झाल्यानंतर इथं आपण छोटंसं रांगोळीने स्वास्तिक काढून घेऊ. तरी तर आपण स्वस्तिक काढून घेऊ. आपण स्वस्तिक काढून घेतला तर त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करून घेऊ. आता आपण त्यावर चौरंग मांडून घेऊ. मांडलाय चौरंग आपण आता आणि चौरंगाला पण स्वच्छ आधी पुसून घेऊ. चौरंग स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण वस्त्र टाकून घेऊ. वस्त्र पण आपण टाकून घेतलंय. आता आपण एक छोटी रांगोळी काढून घेऊ समोर चौरंगासमोर. तरी तर मी दिवा लावून घेते. कोणती पण पूजा दिव्याच्या साक्षीने होत असते, त्यामुळे पूजा करताना सगळ्यात आधी आपण दिवा लावून घेतो. इथं मी दिव्याला नागिनीच्या पानाचं आसन दिलं आणि त्यावर थोड्या अक्षदा टाकून घेतल्या आणि दिवा त्यावर ठेवून दिला. नंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण केलं आणि एक फूल अर्पण केलं. दिवा प्रज्वलित करून घेतला आणि दिव्याच्या साक्षीने पुढच्या पूजेची मांडणी सुरू केली.
तर आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात आधी गणपती बाप्पाचा मान आहे, तर इथं मी गणपती बाप्पाला अभिषेक करून घेते. तर गणपती बाप्पाचा अभिषेक करताना आपण ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे पूर्ण अभिषेक होईपर्यंत. तर आधी मी 5 पळ्या पाण्याचा अभिषेक घालून घेतला. त्यानंतर पंचामृताचा 5 वेळा अभिषेक केला आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पाला अंघोळ घालून घेतली आणि स्वच्छ फडक्याने मूर्ती पुसून घेतली. इथे मी गणपती बाप्पाची मूर्ती पुसून घेतल्यानंतर नागिनीच्या पानाचं आसन दिलं, त्यावर अक्षदा ठेवून घेतल्या आणि गणपती बाप्पाला विराजमान केलं. त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून घेतलं आणि 2 फुलं अर्पण केली. आता मी कलशावर स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर कलशाला 5-5 बोटं हळदीचे आणि 5 बोटं कुंकवाचे ओढून घेणार आहे. तर इथं मी आता तांदळाची रास घालून घेते कलश स्थापित करण्यासाठी. नंतर त्यावर कलश स्थापन केला आणि कलशामध्ये नागिनीचे पानं ठेवून घेतले. त्यामध्ये नाणं टाकून घेतलं आणि एक फूल टाकलं, एक सुपारी टाकली. त्याच्यानंतर श्रीफळावर मी आधीच देवीचा मुखवटा लावलेला होता, ते श्रीफळ ठेवून घेतलं. देवीला वस्त्र घालून घेतले, नंतर दागिने पण घालून घेतले आणि एक माझ्याकडे लाल ओढणी होती, ती देवीला अर्पण केली. आणि यामध्ये देवीचं रूप खूपच खुलून दिसत होतं, खूप सुंदर देवी दिसत होती. इथं कलश स्थापित झाल्यानंतर मी महालक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करायला घेतला. सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतला, नंतर पंचामृताने अभिषेक केला. महालक्ष्मीवर अभिषेक करताना आपण ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर 5 पळ्या पंचामृत घातल्यानंतर मी इथं कुंकवाचा पण अभिषेक करून घेतला, कुंकवाचं पाणी, आणि त्यानंतर हळदीच्या पाण्याने पण अभिषेक केला. सगळे अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने महालक्ष्मीची मूर्ती धुवून घेतली आणि त्यानंतर पुसून घेतली स्वच्छ फडक्याने. त्यानंतर नागिनीच्या पानाचं आसन देऊन महालक्ष्मीला स्थापित केलं. त्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू वाहून घेतलं. शेजारीच मी अजून 2 आसनं ठेवून घेतले आणि त्यावरती सरस्वती माता आणि अन्नपूर्णा माताला विराजित केलं आणि त्यांना पण हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर इथं माझ्याकडं काही कवड्या होत्या, त्याची मी पूजा करून घेतली आणि देवीसमोर ठेवून दिल्या. त्याच्यानंतर मी 5 फळं ठेवून घेतले आणि नंतर आपली व्रतकथा छोटासा जो ग्रंथ आहे आपला तो मांडून घेतला, त्याची पण पूजा करून घेतली, हळदी कुंकू अर्पण केलं आणि छान अशी पूजा करून घेतली. इथं पूजेची आपली सगळी मांडणी झालेली आहे, त्यामुळं आता प्रसाद ठेवून घेतला. प्रसादाला मी गूळ खोबरं आणि दूध साखर घेतलं. त्यानंतर इथं मी एक समई प्रज्वलित करून घेतली आणि धूप आणि दीप दाखवून घेतलं. धूप दीप दाखवून झाल्यानंतर मी आरती करून घेतली. तर इथं आपली पूजा संपन्न झालेली आहे. तर आता आपण बघू की उत्तर पूजा कशी करायची. तर उत्तर पूजा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, उठल्यानंतर शुचिर्भूत व्हायचं आणि मग नंतर पूजेला हळदी कुंकू वाहून घ्यायचं. हळदी कुंकू वाहिल्यानंतर आरती करून घ्यायची आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि मग नंतर कलश सरकवून घ्यायचा आणि मग नंतर आपण सगळी पूजा उचलून ठेवू शकतो. तर तुम्हाला ही पूजेची मांडणी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पूजेची मांडणी अजून काही वेगळ्या प्रकारे करतात का ते पण मला सांगा आणि माझ्याकडून काही चुकून राहिलं असेल तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओत. तोपर्यंत श्री महालक्ष्मी देवे नमो नमः.